आणि चिवडा इतका भन्नाट झालेला आहे बघा, मस्त असा कुरकुरीत लागतोय आणि झटपट तयार होतो. उपवासासाठी एकदम भन्नाट असा मिक्स चिवडा कसा बनवायचा ते दाखवणार आहे. रेसिपीकडे वळूया आपण आता. इथं बघा मी शेंगदाणे घेतलेले आहेत एका ताटामध्ये. माझ्याकडे जे भरपूर जे तळणीचे पदार्थ आहेत उपवासासाठी केलेले ते सर्व पदार्थ मी इथं घेतलेले आहेत. इथं नायलॉन साबुदाणा घेतलेला आहे 1 वाटी, शेंगदाणे घेतलेले आहेत, बटाट्याचा किस घेतलेला आहे, ते छोटेसे बटाट्याचे पापड आहेत, दुसरे एक विकत आणलेले माझ्याकडे बटाट्याचे पापड होते ते सुद्धा घेतलेले आहेत, चिप्स घेतलेले आहेत, चकली घेतलेली आहे साबुदाणा बटाट्याची आणि साबुदाण्याच्या कुरडया घेतलेल्या आहेत. साबुदाण्याची चकली आणि कुरडया मी घरीच बनवलेल्या आहेत. तर असं साहित्य मी घेतलेलं आहे. साबुदाण्याची कुरडई अगोदर आपण तळून घेऊया. गॅसवरती आपली कढई ठेवली होती गरम करण्यासाठी. तेल सुद्धा आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आता लगेच आपण कुरडई तळून घ्यायची आहे. बघा किती मस्त अशी फुललेली आहे कुरडई. कुरडईची रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अगोदरच अपलोड केलेली आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन पहा. तर बघा मस्त अशी कुरडई तळून तयार झालेली आहे. अशा पद्धतीने आपण कुरडया सगळ्या तळून घ्यायच्या आहेत. आता कुरडया तर तळून झाल्या, तर चकल्या तळून घेऊया. बघा इथे मी सर्व चकल्या तळून घेणार आहे. एक एक झालं की सर्व साहित्य आपण व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे. आता एक महत्वाची टीप, आपण इथं नायलॉनचा शाबू तळत आहे. बाकीच्या तर पापड्या घेतलेल्या आपल्या तळून तयार झालेल्या आहेत, पण नायलॉनच्या शाबूमध्ये 1 चमचाभर थोडंसं पाणी घ्यायचं आणि सर्व साबुदाण्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं. कारण सांगते, साबुदाणा कधी कधी काय होतं, तेलामध्ये टाकल्यावर भरपूर उडतो, ते आतपर्यंत नीट तळला जात नाही. तर व्यवस्थित असा तळला जावा म्हणून याला थोडंसं पाणी लावायचं आणि नायलॉनचा साबुदाणा असा तळून घ्यायचा. तर बघा सगळीकडे मी अगदी चमच्याभरच पाणी लावलेलं आहे आणि आता कढईमध्ये थोडा थोडा साबुदाणा घालून व्यवस्थित असा तळून घ्यायचा. साबुदाणा तळत असताना एक टिप सांगणार आहे तुम्हाला, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. बघा तेलामध्ये साबुदाणा आपण घातलेला आहे, तर व्यवस्थित असा हलवत तळत राहायचा. आणि साबुदाणा बघा तेलामध्ये घातल्यानंतर अगदीच उडू लागतो, भरपूर उडतो. तर काय करायचं, साबुदाण्यावरती झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि व्यवस्थित असं साबुदाणा आपला तळून घ्यायचा. बघा किती छान असा फुललाय. थोडासा पाण्याचा हात लावला आपण साबुदाण्याला, मस्त असा फुलला. बाकीचा साबुदाणा सुद्धा मी तळून घेतला अशा पद्धतीनं. आता तळून घेते मी जे घेतलेला बटाट्याचा किस. तर किस सुद्धा तळून आपला व्यवस्थित एका डिशमध्ये काढून घेऊया. किस तळत असताना आपण मोठ्या गॅसवरतीच तळायचा आहे, मिडियम गॅसवरती किंवा लो गॅसवरती तळायचा नाही. लो गॅसवरती जर किस तळला तर किस आपला व्यवस्थित असा तळला जात नाही. एकदम फुल गॅसवरती आपण बटाट्याचा किस तळून घ्यायचा. बटाट्याचा किस सुद्धा आपला तळून झालेला आहे. आता आपण शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे तळत असताना मात्र गॅसची फ्लेम आपण मिडियमच ठेवायची आहे, कारण शेंगदाणे जर फुल गॅसवरती भाजले ते वरून करपतात आणि आतून कच्चे राहतात. त्यामुळे शेंगदाणे आपण मिडियम हीटवरती सतत हलवत राहायचे आणि तळून घ्यायचे. बघा हळूहळू शेंगदाण्याचा कलर बदलू लागलेला आहे. आता लगेच गॅसवरून आपण शेंगदाणे काढून घेऊया एका ताटामध्ये. तर इथे बघा मी सर्व साहित्य तळून घेतलेलं आहे. ज्या काही मी पापड्या घेतल्या होत्या त्या सर्व पापड्या इथं तळून घेतलेल्या आहेत. चिप्स तळलेल्या आहेत, कुरडया तळलेल्या आहेत, चकल्या तळलेल्या आहेत. इकडं आपला साबुदाणा सुद्धा खूप मस्त असं फुललेला आहे बघा तुम्ही, आणि आतपर्यंत पूर्ण तळला जातो साबुदाणा थोडंसं जरी पाणी लावलं. आता आपण उपवासाचे जे पापड्या तळून घेतलेल्या होत्या त्या पापड्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत. पापड्याचे छोटे छोटे तुकडे करण्याचं कारण म्हणजे आपण जेव्हा यावरती मसाला बुरबुरतो तो मसाला सगळ्या पापड्यांना व्यवस्थित लागावा म्हणून याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. आता यामध्ये मिक्स करून घेऊया तळून घेतलेला नायलॉन शाबू. तर हा साबुदाणा आपण ज्या पापड्या तळल्या होत्या त्या पापड्यांमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा. आता साबुदाणा तर आपला व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घेतला. आता तळून घेतलेला बटाटा किस आपण या पापड्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा. आपण यामध्ये व्यवस्थित असा बटाट्याचा किस सुद्धा मिक्स करून घेतलेला आहे. आता यावरती घालायची थोडीशी मिरची पावडर, लाल मिरची पावडर आहे, थोडीशी तिखट सुद्धा आहे आणि कलर सुद्धा याचा छान येतो. तर सर्व साहित्य तळून झाल्यावरती लगेच यावरती थोडंसं मीठ आणि थोडंसं लाल तिखट भुरभुरायचं आहे. बघा तळून घेतलेले शेंगदाणे सुद्धा आपण यावरती घालायचे आहेत. सर्व साहित्य एकत्र केल्यावरती या भांड्यामध्ये आपलं पूर्ण भांडं गच्च भरलेलं आहे, त्यामुळे आपल्याला तिखट व्यवस्थित मिक्स करता येत नव्हतं. त्यामुळे मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य ट्रान्सफर केलेलं आहे. आणि आता तिखट आणि मीठ सगळ्या
व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. बघा, ज्यावेळी आपण सगळं तळून घेतो त्यावेळी लगेच तिखट आणि मीठ मिक्स करायचं. त्यावेळेस आपल्या पापड्यांना थोडंसं तेल असतं, त्यामुळे हे सर्व मीठ आणि तिखट व्यवस्थित पापड्यावरती लागलं जातं. आणि हाताने सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. बघा, एक 5 मिनिट व्यवस्थित असं तिखट आणि मीठ मिक्स करून घेतलेलं आहे मी. बघा, या अगोदर आपण आप्पे रेसिपी, इडली रेसिपी, उपवासाचे भजे कसे बनवायचे ते सुद्धा या चॅनेलवरती आपण दाखवलेलं आहे. लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथे जाऊन नक्की पहा. बघा, मस्त असा चिवडा इथं आपला तयार झालेला आहे. बघा किती छान दिसतोय. सगळीकडे मसाला आपला व्यवस्थित लागलेला आहे. व्यवस्थित मसाला मी एकजीव करून घेतलेला आहे. मस्त असा कुरकुरीत तयार झाला महिनाभर टिकणारा उपवासाचा मिक्स चिवडा. बघा, भन्नाट लागतो. सर्व पापड्या आपण वेगवेगळ्या तळून खाण्यापेक्षा एकत्र तळून ठेवून अशा प्रकारे चिवडा जर बनवला तर खूप चिवडा हा टेस्टी होतो आणि खूप छान लागतो. लगे तळून खाण्यापेक्षा 1-2 दिवसांनी बघा याला किती मस्त अशी टेस्ट येते. असा हा कुरकुरीत चिवडा तुम्ही सुद्धा नक्की करून ठेवा आणि 9 दिवस याचा आस्वाद घ्या. तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलवरती कोणी नवीन असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. चला, आपण पुन्हा भेटू अशाच कुरकुरीत रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.